चॅप्टर नंबर 12 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, तर या चॅप्टरसाठी आपल्याला दोन टॉपिक आधी माहिती पाहिजे. एक ते म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स सोप्या भाषेत आपल्याला सगळ्यांना माहिती. नंबर ऑफ जिथे कुठं मॅग्नेटिक फील्ड असतो तिथं जर आपण एखादा सरफेस इमॅजिन केला तर त्या सरफेसमधनं जाणाऱ्या टोटल मॅग्नेटिक फील्ड लाईन्सची संख्या, नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू गिवन सरफेस, राईट. आणि याचा फॉर्म्युला कसा लिहितो आपण? फॉर्म्युला लिहितो फ्लक्ससाठी सिम्बॉल आहे फाय. ओके, छोटंसे एरिया घेतो डी फाय. ठीक आहे, सो डी फाय इज बी बार डॉट छोटासा एरिया असेल तर डी वाय, राईट. फ्लक्स इज अ स्केलर क्वांटिटी. मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आहे आणि एरिया सुद्धा वेक्टर. सगळ्यात मेन डायरेक्शन एरिया वेक्टरची डायरेक्शन, ते बघू आपण काय. तर याला मी असं लिहू शकतो डी फाय इज इक्वल्स टू बी डी ए कॉस ऑफ थीटा. ओके, सो व्हॉट इज दिस थीटा? Theta is the angle between direction of B bar and area vector, direction of area vector. Consider a surface like this. समजा हा सरफेस असेल, त्याचा एरिया आपण कन्सिडर करतो डी ए बार. सो डी ए, जस्ट डी ए इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस एरिया, लेंथ इंटू ब्रेड्थ. ठीक आहे, ते तर तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात मेन आहे व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दिस एरिया वेक्टर डी ए बार. डायरेक्शन कशी काढतात? जो काय सरफेस एरिया आहे त्या एरियाला आपण काढतो एक परपेंडिक्युलर. काय काढतो? परपेंडिक्युलर. ठीक आहे, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर. मग आता समजा आपण एक एरिया कन्सिडर केला, स्मॉल एरिया डी ए बार. दिस इज एरिया डी ए. ठीक आहे, आणि इथं समजा एक मॅग्नेटिक फील्ड असेल, तर सगळीकडे समजा मॅग्नेटिक फील्ड असेल. क्रॉसची डायरेक्शन सगळ्यांना समजते, राईट. क्रॉस म्हणजे मॅग्नेटिक फील्ड गोईंग इन टू द प्लेन ऑफ द वेपर, जे बाहेरून बोर्डमध्ये जात आहे. व्हॉट इज दिस थीटा इन दिस केस? बघा, मॅग्नेटिक फील्ड आहे असं गोईंग इन टू द प्लेन ऑफ द पेपर, and area vector is also perpendicular to this area vector. So the direction of area vector is like this, perpendicular to area. Magnetic field is also in the same direction. दोघांमधला अँगल किती झाला? 0. ठीक आहे, सो अशा केसमध्ये आपल्याला मिळेल डी फाय इज डी इंटू डी थीटा टाकू आपण 0. ठीक आहे, सगळ्यात मेन सांगायची गोष्ट एकच, डायरेक्शन ऑफ द एरिया वेक्टर कशी ठरवतात? जो काय सरफेस एरिया तुम्ही कन्सिडर करता त्याला काय कन्सिडर करायचा? परपेंडिक्युलर वेक्टर टू एरिया, राईट. समजा हा जो व्हाईट बोर्ड आहे, त्या व्हाईट बोर्डला जर तुम्ही सरफेस कन्सिडर केला तर त्याची डायरेक्शन अशी राहील परपेंडिक्युलर. पाठीमागचं डायरेक्शन पण काढू शकतो, जिकडे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे त्या बाजूने. तर सगळ्यांना फ्लक्स युनिट तर माहितीच आहे. फ्लक्स युनिट काय असतं? त्यानंतर फ्लक्स इज फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स इज वेबर, राईट. ह्या फॉर्म्युलावरून किंवा ह्या युनिटवरून आपण मॅग्नेटिक फील्डचं पण युनिट काढू शकतो. मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय राहील? त्यावरून समजा बीचा फॉर्म्युला लिहिला आपण, तो येईल डी फाय बाय डी ए. म्हणून मग त्या मॅग्नेटिक फील्डचं एक फेमस युनिट तुम्हाला सगळ्यांना माहिती, वेबर. फ्लक्स मोजतात वेबरमध्ये, एरिया मीटर स्क्वेअरमध्ये. सो वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके, वेबर पर मीटर स्क्वेअर लक्षात ठेवा, हे एकदम इम्पॉर्टंट असं युनिट आहे मॅग्नेटिक फील्डचं. आता हा जसा फॉर्म्युला आहे, हा छोट्याशा एरिया एलिमेंटसाठी होता डी ए. समजा आपल्याकडे काही फायनाईट मोठा एरिया असेल, फॉर एक्झाम्पल दिस व्हाईट बोर्ड, तो आपण या फॉर्म्युलाला इंटिग्रेट पण करू शकतो. म्हणजे असं की फ्लक्स, टोटल फ्लक्स फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन बी बार डॉट डी ए बार. ओके, तसं आपण करू शकतो. ठीक आहे, तर पहिली गोष्ट तर समजली आपल्याला फ्लक्सचं युनिट काय. त्याच्यानंतर फ्लक्स काढण्यासाठी बी बार डॉट डी ए बार डॉट प्रॉडक्ट करावं लागतं. फ्लक्स इज अ स्केलर क्वांटिटी. फ्लक्स डू नॉट हॅव डायरेक्शन, जस्ट नंबर. तर
पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स किंवा डायपोल मोमेंट. आपल्याला सगळ्यांना माहिती, सगळ्यात पहिले एक छोटंसं बार मॅग्नेट कन्सिडर करू. बार मॅग्नेट, साऊथ पोल, नॉर्थ पोल, राईट. आपल्याला मॅग्नेटिक फील्ड दाखवायचे, पण नॉर्थ पोलमधनं लाईन्स बाहेर पडतात, साऊथ पोलकडे जातात. ठीक आहे, लाईन्स नॉर्थ पोलमधनं बाहेर पडतात, साऊथ पोलकडे जातात. ओके, ठीक आहे. Lines are crowded near the poles, and when you go away, lines are wide dispersed. जिथं लाईन्स खूप दाटीवाटी असते, लाईन्स तिथं फील्ड एकदम स्ट्रॉंग असतं, आणि जितकं आपण मॅग्नेटपासून दूर जाऊ लाईन्स जितक्या कमी होतील तिथं फील्ड वीक असतं. ठीक आहे, आता जसं हे बार मॅग्नेट आहे तसं आपल्याला ही एक गोष्ट माहिती पाहिजे की जर आपल्याकडे असेल कंडक्टिंग लूप, ऑफ वायर, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असं हॉरिझॉन्टल सर्क्युलर लूप असेल, एक लूप ऑफ वायर नावाचा करंट आहे, आपल्याला माहिती लूप कॅरिंग करंट आहे इज ऑल्सो लाईक अ स्मॉल मॅग्नेट. त्याला पण एक नॉर्थ पोल आहे, त्याला पण एक साऊथ पोल आहे. ठीक आहे, सध्या आपण जर बघितलं, समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ, कन्सिडर दिस लूप. ओके, या लूपमधनं जर असा करंट वाहत असेल अँटी क्लॉकवाईज, ओके, दिस इज अँटी क्लॉकवाईज करंट, तर आपल्याला माहिती आपण डायरेक्शन काढू शकतो. समजा हे लूप आहे, करंट वाहतो आहे अँटी क्लॉकवाईज. ओके, सो यू कॅन डिसाइड द डायरेक्शन बाय यूजिंग अ राईट हँड थंब. जर आपण थंब करंटच्या डायरेक्शनमध्ये ठेवला तर आपल्याला सेंटरला लूपच्या मधल्या भागात कळतं की लाईन्स अशा बाहेर येतील. ठीक आहे, बघूया. So the lines will come out of this. So this is a north pole. जो पोल आपण बघतो तो कुठला आहे? नॉर्थ पोल. ठीक आहे, याच लूपला जर पाठीमागून व्हायला करंट राहील क्लॉकवाईज, राईट, क्लॉकवाईज करंट. क्लॉकवाईज करंटसाठी आपण बघू, राईट हँड थंब रूल वापरला तर लाईन्स जात आहे बोर्डच्या मध्ये, लाईन्स बोर्डच्या मध्ये जातात. कुठल्या पोलच्या मध्ये जातात लाईन्स? साऊथ पोल, राईट. दिस इज द साऊथ पोल. म्हणजे सोप्या भाषेत तुला हे लक्षात ठेवायला लागेल चॅप्टरमध्ये की वेन एव्हर वी सी अ क्लोज्ड लूप or a coil or any closed circuit, then it will also act like a magnet. It will also have a north pole, a south pole, depending on the direction of current. माहितीच पाहिजे. ठीक आहे, क्लोज्ड लूप म्हणा किंवा क्लोज्ड सर्किट्स पण शब्द येईल. ठीक आहे, और सर्किट किंवा लूप पण शब्द येईल. क्लोज्ड लूप किंवा कॉईल पण शब्द येऊ शकतो. ठीक आहे, माहिती पाहिजे आपल्याला. सुरुवात करू आपण चॅप्टर नंबर 4, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. The first point is Faraday's law. Faraday's laws. Faraday's laws of electromagnetic induction. दोन लॉ आहेत. पहिला लॉ, फर्स्ट लॉ, त्याला क्वालिटेटिव्ह लॉ आपण म्हणतो. क्वालिटेटिव्ह कारण त्याने क्वांटिटी वगैरे नाही सांगितलेली, फक्त वर्णन केलं आहे, एक्सप्लेन केलं आहे. असं म्हणतो वेन एव्हर देअर इज अ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स
there is a change of magnetic flux in closed circuit. An EMF is induced in the circuit. सोप्या भाषेत समजा एक लूप आहे, क्लोज सर्किट, एक मॅग्नेट आहे, ब्लॅक साईड दिसते, नॉर्थ पोल फॉर एक्झाम्पल. मी आता त्या मॅग्नेटला त्या लूपच्या जवळ घेऊन येतो. सो व्हेन आय एम मूविंग द मॅग्नेट टुवर्ड्स द लूप और टुवर्ड्स द कॉइल, द नंबर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू दिस लूप, ज्याला आपण म्हणतो फ्लक्स इन द क्लोज सर्किट, फ्लक्स इन द लूप, ते चेंज होतील. कारण दूर असताना यातनं कमी लाईन जात असते, लूपमधनं जाणारे लाईन्स पाहिजे आपल्याला. फ्लक्स पासिंग थ्रू दिस लूप, एरिया वाउंडेड पाहिजे, याच्यातनं जाणारे लाईन्स. तुम्हाला माहिती मॅग्नेटच्या पोलच्या जवळ लाईन्स खूप जास्त असतात, मॅग्नेटपासून आपण इतकं दूर जवळ लाईन्स कमी होतात. ठीक आहे. सो ज्यावेळेला आपण त्या मॅग्नेटला लूपच्या जवळ आणणार, त्यावेळेला काय जवळ आणत असताना हळूहळू त्या लूपमधून जाणाऱ्या लाईन्सची संख्या वाढत जाईल. आपण म्हणू शकतो की फ्लक्स इज चेंजिंग. त्याच्या उलट पण होऊ शकतं. जर समजा लूपपासून आपण मॅग्नेटला दूर केलं, मोशन झाली पाहिजे, तर त्यावेळेला त्याच्यातून जाणाऱ्या लाईन्सची संख्या हळूहळू कमी होईल. मग तेच तर आपल्याला पाहिजे, चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू द क्लोज सर्किट किंवा क्लोज लूप. जर असं होत असेल तर फॅराडे असं म्हणतो की त्या क्लोज लूपमध्ये काय झालेलं आहे, EMF आपल्याला माहिती आहे, आपण व्होल्टेजसाठी शब्द वापरतो EMF. ठीक आहे. बॅटरी जे व्होल्टेज आपल्याला देते त्याला आपण EMF म्हणतो. EMF म्हणजे काय होतं, करंट ऑफ सर्किट म्हणतो. सोप्या भाषेत त्याने असं सांगितलं की जर एखाद्या क्लोज्ड सर्किटमधून, कॉईलमधून, लूपमधून जाणारे फ्लक्स, नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कमी जास्त होत असतील, चेंज होत असतील, तर जोपर्यंत ते चेंज होत आहे तोपर्यंत त्याच्यात एक करंट इंड्यूस होईल, करंट निर्माण होईल. आता करंट निर्माण होईल म्हणजे EMF होईल ना, व्होल्टेज दोन पॉईंटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स असल्याशिवाय थोडी जास्त करंट होणार आहे. ठीक आहे. सो EMF प्रोड्यूस्ड होणे, तयार होणे, अचानक जादू झाल्यासारखं तयार होणे, त्याला सांगतात इंड्यूस्ड होणे. ठीक आहे. दॅट इज इंडक्शन. काही बॅटरी जोडली का आपण या लूपला, नाही, तरी पण त्याच्यात तयार झाला. डायग्राममध्ये असतात. सो वी हॅव अ मॅग्नेट, नॉर्थ साऊथ, राईट. नॉर्थ पोलमधून अशा लाईन दाखवतात, लाईन असं जातील, ती वाकडीला जातात. And you have a loop below the magnet. त्याच्यात नाही करंट बिरंट होत नाही, बॅटरी जोडलेली नाही अजून. So when the magnet is moved towards the loop, the flux will change and a current will be induced. त्याच म्हणजे मोशन जोपर्यंत या मॅग्नेटचं चालू राहील तोपर्यंत तुम्हाला केसमध्ये काय होतंय, करंट. जसं तुम्ही त्या मॅग्नेटला थांबवलं, करंट सुद्धा थांबलं, चेंज झालं पाहिजे फ्लक्स. ओके ओके ओके. ह्या लॉला क्वालिटेटिव्ह लॉ नाव आहे, कारण त्याने सांगितलं नाही किती करंट त्याच्यात निर्माण होईल किंवा किती EMF तिथे तयार होईल. ठीक आहे. त्यासाठी त्यांनी सेकंड लॉ काढला आहे, त्याचं नाव आहे क्वांटिटेटिव्ह लॉ, ज्याला म्हणतात क्वांटिटेटिव्ह लॉ. ठीक आहे, बघूया. सेकंड लॉ. So the second law, Faraday's second law. Faraday second law. क्वांटिटेटिव्ह लॉ पण म्हणतात, कारण त्यात क्वांटिटी सांगितली आहे. ओके. सो Faraday second law एकदम भारी. The magnitude, on the magnitude, not direction. The magnitude of induced EMF in a closed circuit
in the closed circuit is directly proportional to the rate of change of magnetic flux linked with the circuit. सोप्या भाषेत the magnitude of induced EMF. Induced EMF ला आपण सिंबल वापरू EMF व्होल्टेज. जितका EMF इंड्यूस होईल एखाद्या क्लोज सर्किटमध्ये त्याची मॅग्निट्यूड त्याची व्हॅल्यू प्रोपोर्शनल असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. रेट ऑफ चेंज म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. फ्लक्समध्ये झालेला चेंज डिवाइड बाय त्याच्यासाठी लागलेला टाइम dφ/dt. सगळ्यांना माहिती. सगळ्यात मेन गोष्ट हीच, याला फ्लक्स रूल पण म्हणतात. फ्लक्स रूल. सो मॅग्निट्यूड ऑफ द इंड्यूस्ड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. कोणते फ्लक्स? मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट. त्या सर्किटशी संबंधित फ्लक्स, त्याच्यातनं जाणारे फ्लक्स. ठीक आहे. सो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट लागेल तुमच्या स्टेपमध्ये. के काही कन्सिडर करू शकता, त्याची व्हॅल्यू पुढे फार भारी dφ/dt. एक्सपेरिमेंटली असं दिसलं त्याला की ह्या कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी केची व्हॅल्यू येते 1. जर हे सगळे एस आय युनिटमध्ये कन्सिडर केले, म्हणजे हा व्होल्टमध्ये, वेबरमध्ये, सेकंडमध्ये, तर केची व्हॅल्यू किती येते 1. आणि लॉ एकदम सिंपल बनून जातो, इज इक्वल्स टू डायरेक्टली dφ/dt. आणि सगळ्यात मेन लक्षात ठेवा, याने फक्त काय सांगितली, मॅग्निट्यूड ऑफ द इंड्यूस्ड EMF. डायरेक्शन त्याला माहिती नाही, त्याच्यामुळे आपण खरं त्याला मॉड टाकलं पाहिजे. ठीक आहे, कारण डायरेक्शन सांगायचं काम दुसऱ्या एका सायंटिस्टने केलं, तो येतोच आता. ओके, सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF. ज्यावेळेला आपण असं लिहू तर आपलं काम आहे खरं तर आपण मॉड टाकलं पाहिजे. ठीक आहे, बिकॉज दिस इज ओनली मॅग्निट्यूड. साईनचा विचार नाही केला. ठीक आहे, कुठे वाटलं तर पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुस्तक फॅराडे सेकंड लॉ. ह्याच लॉचा सगळ्यात जास्त वापर या चॅप्टरमध्ये. सगळ्यात मेन गोष्ट राहिली, समजा फॉर ए कॉईल ऑफ एन टर्न्स. समजा एक लूप ऐवजी आपल्याकडे कॉईल असेल ज्याचा एन नंबर ऑफ टर्न्स असतात, तर त्यावेळेला हीच गोष्ट कशी काम करेल, EMF इज इक्वल्स टू n टाइम्स dφ/dt. काय नंबर ऑफ टर्न्स जितके असतील तितके टाइम्स तो EMF आपल्याला मिळेल. सो dφ/dt ला फक्त कसं मल्टिप्लाय केलं आहे, n ने, नंबर ऑफ टर्न्स इन द कॉईल. ठीक आहे, ओके. सो हा फॅराडेचा सेकंड लॉ. पहिल्या लॉ मध्ये त्याने सांगितलं फ्लक्स चेंज झाले, EMF तयार होईल. दुसऱ्या लॉ सांगितलं की EMF किती तयार होईल. तर ज्या रेटने, ज्या स्पीडने तुमचे फ्लक्स बदलत असतील बघा, जितक्या फास्ट फ्लक्स बदलतील, दॅट इज dφ/dt, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. जितका रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स तितका EMF ची मॅग्निट्यूड. ओके, EMF व्होल्टेज, EMF असेल तर करंट वाहन. पुस्तकात जर आपण बघितलं फॅराडेज लॉ, तर त्यांनी याच्या खाली एक लाईन आहे की जी आत्ता लिहिलीत ना, की मॉड ऑफ E इज इक्वल्स टू dφ/dt. तर त्यांनी एक लाईन ॲड केलेली, इफ वी कंबाईन दिस विथ लेन्झ लॉ बोलणार आपण आता. जर आपण लेन्झ लॉचा वापर इथं केला तर हेच असं होऊन जाईल, व्हॅल्यू ऑफ EMF इज इक्वल टू -dφ/dt. सगळ्यात मेन गोष्ट, मायनसचं साईन कोणी सांगितलं, लेन्झ. म्हणजे त्यांना असं सांगितलं की चेंज जो होतो आहे फ्लक्समध्ये ते त्या EMFला अपोज करेल, किंवा तयार होणारा EMF फ्लक्सच्या चेंजला अपोज करेल. म्हणून साईन कुठलं आलं आहे, मायनस. अपोजिशन सांगता येतं आपल्याला. ओके,
बघू मग लेन्स लॉ स्टेटमेंट काय आणि लेन्स लॉ म्हणजे इथं बघ स्टार्ट आहे. सो फॅराडेचा लॉ बऱ्याचदा विचारला गेला आहे. ठीक आहे, सेकंड लॉ खास करून. सो नाव द लेन्स लॉ. इंटरेस्टिंग. लेन्स लॉ डायरेक्शन सांगितलं. फॅराडेला डायरेक्शन सांगता नाही आलं, लेन्सने डायरेक्शन सांगितलं. सो द डायरेक्शन ऑफ अकॉर्डिंग टू लेन्स लॉ, द डायरेक्शन ऑफ induced current is such that such that the magnetic field produced by that induced current by that current म्हणून होतं, opposes the change in the flux तर आपण होतो लेन्स लॉवरती. ठीक आहे, लेन्स लॉचं स्टेटमेंट काय आहे? द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इज सच दॅट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय दॅट इंड्यूस्ड करंट अपोजेस द चेंज इन फ्लक्स. एकदम सिंपल लँग्वेजमध्ये बघू, आधी स्टेटमेंट बघून घ्या. समजा तुमच्याकडे एक मॅग्नेट आहे, साऊथ नॉर्थ, ठीक आहे, आणि एक आहे लूप. खाली एक लूप ठेवलेला आहे. ठीक आहे, समजा आपण त्या मॅग्नेटचा नॉर्थ पोल असा त्या लूपच्या दिशेने घेऊन येत आहे. मॅग्नेट इज इन मोशन ऑर द लूप इज इन मोशन. कोणीतरी एक हालचाल करत आहे. समजा ते जवळ येत आहे. दूर असताना त्याच्यातनं ज्या बाहेर पडणार लाईन्स आहेत, ठीक आहे, बराच असतं. ठीक आहे, so this is the loop, closed loop. मॅग्नेटला तुम्ही जसं जसं जवळ घेऊन याल काय, the number of lines passing through this loop will increase, right? म्हणजे फ्लक्स चेंज होत आहे. फॅराडे म्हणतो त्याप्रमाणे काय व्हायला लागणार, करंट. आता मेन गोष्ट आहे की त्याची डायरेक्शन काय असेल. बघा, डायरेक्शन ठरवणं एकदम सिंपल आहे. पहिली गोष्ट, जो मॅग्नेट त्याच्या जवळ येतो त्याचा कुठला पोल आहे, नॉर्थ पोल. तो असा सरकतो. आपल्याला लेन्सने सांगितलं की इंड्यूस झालेल्या करंटची डायरेक्शन कशी असेल. तो असं म्हणतो की इंड्यूस झालेला करंट काय करेल. पहिली गोष्ट तर आता याच्यात इंड्यूस झाला करंट, या लूपमधनं करंट व्हायला लागला. ज्या लूपमधनं करंट वाहतो ते लूप स्वतःसुद्धा काय म्हणतं, एक मॅग्नेट. म्हणजे त्याला पण काय असतो, एक नॉर्थ पोल, त्याला पण काय असतो, एक साऊथ पोल. ठीक आहे, विचार करा, ह्या लूपमधनं अशा प्रकारे करंट व्हायला पाहिजे की जेणेकरून हे जे फ्लक्स चेंज होण्याचा कार्यक्रम चालू आहे, तो मॅग्नेटवरून खाली येत आहे, त्याच्यामुळे याच्यातून जाणाऱ्या लाईन्स हळूहळू वाढत आहे. ते अपोज करायचे, ते थांबवायचे. म्हणजे सोप्या भाषेत, वरून जो नॉर्थ पोल येतोय त्या नॉर्थ पोलला आपल्याला काय करावं लागेल, नॉर्थ पोल दाखवून अपोज करावं लागेल, थांबवावं लागेल. सिंपल आहे. मग आता ह्या लूपमध्ये पण अशाच प्रकारे करंट होईल. की त्या लूपचा वरच्या डायरेक्शनमध्ये काय असेल, नॉर्थ पोल. विचार करा, नॉर्थ पोलसाठी काय लागेल इथं, कसा करंट लागेल. नॉर्थ पोलमधून लाईन्स बाहेर पडतात. ठीक आहे, मग आपल्याला राईट हँड थंब रूल सांगतोय की डायरेक्शन कशी असली पाहिजे त्याची. असं बघून जे आपला लूप आहे, लूपमधून असा करंट वाहणार. ठीक आहे, ओके. बघू नाही तो असा हॉरिझॉन्टल लूप येते. डायरेक्ट वरच्या डायरेक्शनमध्ये काय असेल, नॉर्थ पोल.
तो नॉर्थ पोल ह्या नॉर्थ पोलला खाली होईल का, इट विल अपोज. म्हणजेच लेन्स सांगतो त्याप्रमाणे कळालं आपल्याला की डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड ईएमएफ अशा प्रकारे असेल की त्या इंड्युस्ड करंटमुळे जे काय मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, जसं की हे लूप स्वतः मॅग्नेट बनलं, ते मॅग्नेटिक फील्ड तुमच्या ह्या फ्लक्स चेंज होण्याच्या ॲक्शनला, फ्लक्स चेंज होण्याच्या कार्यक्रमाला अपोज करेल. उलट बघू आपण आता. समजा आपण एक मॅग्नेट घेतलं, साऊथ पोल, त्याच्या खाली एक लूप आहे, लूप ठीक आहे. आणि आपण ह्या मॅग्नेटला वरती घेऊन चाललोय, वरती खेचतोय. आता वरती जाताना हळूहळू ह्या लूपमधून जाणाऱ्या जे फ्लक्स आहेत किंवा लाईन्स आहेत ते काय होतील, हळूहळू कमी होते. ठीक आहे. तुम्ही मॅग्नेट दूर घेऊन चालले म्हणजे सुरुवातीला असं होतं, भरपूर लाईन्स चालवतात लूपमधनं. तुम्ही जसं जसं त्याला वरती घेऊन जाल लाईन्स कमी जातील, चेंज होते, फ्लक्स विल चेंज. फ्लक्स चेंज झाले म्हणजे इंड्यूस होणार करंट. मग त्या डायरेक्शन इंड्यूस करंटची डायरेक्शन दिसेल. एकदम सिंपल आहे. लेन्स काय म्हणतो, फ्लक्स चेंज होऊ द्यायचे नाही आपल्याला, फ्लक्स चेंज व्हायला अपोज करायचे. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. वरती चाललंय ना मॅग्नेट, त्याच्यावरती जाण्यामुळे फ्लक्स चेंज होत आहे, त्याला अपोज करायचं. म्हणजे सोप्या भाषेत त्या मॅग्नेटला थांबवायचं. थांबवणं कसं, वरती चाललंय ते मॅग्नेट, त्याला खाली खेचावं लागेल. खाली कसं खेचणार, ह्या नॉर्थ पोलला कोण खेचू शकतो, साऊथ पोल. म्हणजे इथं ह्या लूपचा असा वरच्या डायरेक्शनमध्ये काय तयार झाला पाहिजे, साऊथ पोल. वरच्या डायरेक्शनमध्ये साऊथ पोल केव्हा तरी जेव्हा करंट कसा राहील, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज करंट. राईट हँड थंब रूल काय सांगतो, क्लॉकवाईज करंट, क्लॉकवाईज. ओके, राईट हँड थंब रूल काय सांगतो, लाईन्स कुठे चालल्या, मध्ये, साऊथ पोलच्या मध्ये जातात लाईन्स. ठीक, दिस साऊथ पोल विल अट्रॅक्ट दिस नॉर्थ पोल, किंवा सोप्या भाषेत तो त्याला वरती जायला अपोज करेल, खेचत राहील त्याला. ठीक, अशा प्रकारे करतात लेन्सला. लेन्सने सोप्या भाषेत एकच सांगितलं, मॅग्नेटची हालचाल त्याला करंट अपोज करेल, त्याला फ्लक्स चेंज व्हायला नकोच. ठीक आहे. ओके, एक फार महत्त्वाचं वाक्य आहे टेक्स्टबुकमध्ये. ते वाक्य असं आहे की लेन्स लॉ is a necessary consequence, परिणाम, necessary consequence of law of conservation of energy. ठीक आहे, सिंपल आहे. तुम्ही काहीतरी म्हणजे नाही तर विचार करा, फुकट एनर्जी तयार झाली असते, फुकट इलेक्ट्रिसिटी तयार झाली असते, फक्त मॅग्नेटला हालचाल करायची, ऑटोमॅटिक विस्तारते. पण लूपच्या जवळ मॅग्नेट नेण्यासाठी, लूपपासून मॅग्नेट दूर नेण्यासाठी तुम्हाला वर्क डन गरजेचं आहे. विदाउट एनी वर्क डन इलेक्ट्रिसिटी विल नॉट बी प्रोड्यूस्ड. म्हणजे तुम्ही काहीतरी तुमची एनर्जी खर्च करा आणि त्याच एनर्जीचं कन्वर्जन फक्त कशात होईल, इलेक्ट्रिसिटीमध्ये, बाकी काय. म्हणून लक्षात ठेवा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सोबत हा कन्सिस्टंट आहे. लेन्स लॉ इज कन्सिस्टंट विथ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, ठीक आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट जे फॅराडेने सांगितलं होतं, मॅग्निट्यूड ऑफ द इंड्युस्ड ईएमएफ इज d∅dt. ठीक आहे, त्याला हे जे साईन जोडलंय, मायनस साईन, हे मायनस साईन कोणामुळे आले, लेन्स लॉमुळे. चेंज ऑफ फ्लक्स त्याला अपोज करेल तयार झालेला इंड्युस्ड ईएमएफ. ओके, हे जे फॅराडेने सांगितलेलं आहे, E इज इक्वल टू d∅dt, याला एक नाव आहे खास, फ्लक्स रूल पण म्हणतात त्याला. पुढे जाऊन ते नाव तुम्हाला वापरलेलं दिसेल, फ्लक्स रूल. ओके, तर
आपण एक लास्ट डेरिवेशन बघू, छोटंसं डेरिवेशन, पहिलंच डेरिवेशन या चॅप्टरमधलं, आणि मग एक लेक्चर संपवू. सिंपल आहे. EMF हेडिंग असं आहे, हेडिंग EMF induced due to translational motion, linear motion, translational motion of conductor. वायर किंवा कंडक्टरच्या लिनियर मोशनमुळे मॅग्नेटिक फील्डमध्ये लिनियर मोशन करतो, त्याच्यात तयार होणारा EMF आपल्याला बघायचा. सिंपल आहे. आता मी लिहून घेतो, लक्षात. कन्सिडर a C-shaped, capital letter C, shaped frame of wire ABCD situated in a constant magnetic field. तर मॅग्नेटिक फील्डमध्ये एक फ्रेम ठेवलेली, डायग्राम काढतो मी. ओके, डायग्राम काढतो. मॅग्नेटिक फील्ड असं आहे. going into the plane of the paper. ठीक आहे, डायग्राम परत काढेल. मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली एक सी शेप्ड फ्रेम ऑफ वायर. सी शेप्ड फ्रेम ABCD, CD मुव्हेबल ठेवू आपण. ठीक आहे, आपण त्याच्यात बघितलं होतं सगळ्या टेन्शनमध्ये स्लायडिंग वायर. ठीक आहे, तसा प्रकार आहे. तर हे डिस्टन्स आपण घेऊ x. ठीक आहे, आणि ही जी साईड आहे ती साईड आपण घेऊ L. This is L, this side is L. Length is L and the horizontal distance is x. X का कारण तुम्ही जेव्हा वायर बाहेर घेत चालता x वाढून जाईल का कमी, व्हेरिएबल x. तर लिहिलं असं आहे, कन्सिडर अ C-shaped frame of wire ABCD situated in a constant magnetic field. Okay, conducting wire C slides parallel to AB. Okay, so when the wire CD is moved out, आता जर समजा आपण याला बाहेर घेतलं, V वेलॉसिटी, किती वेलॉसिटीने बाहेर घेतलं, V वेलॉसिटी जर बाहेर घेतलं, CD is moved out with velocity V. याला जर मी बाहेर घेतलं तर काय होईल, लूपचा एरिया वाढून जाईल. आता सध्या किती एरिया येईल इंटू एक्स. जर ह्या वायरला बाहेर खेचलं तर हा मधला एरिया वाढेल. एरिया वाढला तर त्या एरियातून येणारे किंवा त्याच्यामध्ये सध्या मध्ये जात आहे मॅग्नेटिक फील्ड गोइंग इनटू द प्लेन आहे, तर तुम्हाला दिसते सध्या 3 लाईन जात आहे. जर हे खेचून बाहेर गेलो तर 4 लाईन जातात. फ्लक्स विल इन्क्रीज.
velocity v. When the wire CD is moved out with velocity v, flux moved out with velocity v, the area of the loop increases. Area of loop will increase. आणि एरिया वाढला तर त्या एरियातनं जाणारे फ्लक्स वाढते. And so the flux through the loop increases, changes. Flux through the loop changes होणार कोणता? Changes. फ्लक्स चेंज झाले तर ह्या क्लोज ABCD लूपमधनं करंट व्हायला लागतं. आपल्याला फक्त याच्याशी घेणं नाही, ठीक आहे. त्याच्यात किती करंट वाढणार त्याची मॅग्निट्यूड काढायची, ठीक आहे. ते एकदा बघून आता स्क्रीनशॉट घेऊन डायग्राम थोडं मागे सगळं पुसावं लागणार आहे. डायग्राम मी परत काढतो. लिहिलं आपण एक सी शेप फ्रेम ऑफ वायर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं आहे. मॅग्नेटिक फील्ड गोइंग इनटू द प्लेन ऑफ द पेपर. हे लूप असं आहे, फिट असं आहे, ठीक आहे. एक वायर आहे स्लायडिंग वायर आहे CD वायर. ती जशी मध्ये सर्कल एरिया कमी बाहेर सर्कल एरिया वाढणार, ठीक आहे. ओके. सो छोटीशी डायग्राम परत. C shaped frame of wire, sliding wire, A, B, C, D. Distance आहे x. This is L. Okay. Magnetic field going into the plane of the paper. ठीक आहे. ओके. सो आपण इतक्यात बघितलं की जर ती CD वायर व्ही वेलॉसिटीने आपण त्याला बाहेर व्ही बाहेर खेचलं तर लूपचा एरिया वाढेल. आता सध्या एरिया LX तो वाढेल. एरिया वाढला तर त्याच्यातून जाणार आहे फ्लक्स चेंज होते. फ्लक्स चेंज झाला त्याच्यातनं काय व्हायला लागणार? करंट. तोच आपल्याला काढायचा. EMF आपल्याला मोजायचा. सो अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ, फॅरेडे असं म्हणतो, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF E is equals to काय असेल? मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF mod of E is equals to d phi by dt. फ्लक्स रूल पण म्हणतात, ठीक आहे. काढू आपण. E is equals to d by dt. फ्लक्स किती आहेत? व्हॉट इज फ्लक्स? फ्लक्स आपल्याला माहिती, फ्लक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, B वाढा D. इथे सध्या किती राहील? एरिया किती आहे? LX. ठीक आहे. तर आपण एक काम करू, आधी फ्लक्स काढू. फ्लक्स थ्रू द लूप. फ्लक्सचा फॉर्म्युला आहे F is equal to B into area, राईट. कारण मॅग्नेटिक फील्ड असं आणि लूप असं, त्या लूपला जर परपेंडिक्युलर काढलं तर दोघं पॅरलल होऊन जाते. V वाढ D वाढ. त्यामुळे या प्रॉब्लेम नाही येणार. डायरेक्ट B घेऊ शकतो. तो फ्लक्स होऊन जातील B इंटू एरिया आहे LX. ओके. So according to Faraday's law, magnitude of induced
EMF is E is equals to d phi by dt. फक्त मॅग्निट्यूड मायनसचं साईन येणार नाही. किती आहे ते बघून घ्या. d by dt phi फ्लक्स किती आहेत d into L into x. मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, लेंथ सुद्धा कॉन्स्टंट आहे, काय बदलणार आहे का नाही. सो मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF इज इक्वल टू b बाहेर L बाहेर मध्ये राहिला dx by dt. हे x आहे डिस्टन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्टन्स म्हणजे वेलॉसिटी असते. तुम्ही ज्या स्पीडने त्या वायरला बाहेर खेचाल त्या स्पीडनं ते एक्स वाढणार किंवा कमी होणार. सो डी एक्स बाय डी टी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम वेलॉसिटी, ज्या वेलॉसिटीने तुम्ही त्या वायरला खेचता. सो ई इज इक्वल्स टू बी एल व्ही. हेच ते डेरिव्हेशन. EMF induced due to translational motion of conductor E is equal to B L V. B constant magnetic field, L length. ठीक आहे, जी फिक्स. V म्हणजे त्या L लेंथला पॅरलल जी वायर ना, त्या वायरला आपण किती वेलोसिटीने वाढत असतो. dx by dt ला v टाकलं, ठीक आहे. dx by dt ला टाकलं v. dl कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आलं. एवढंच डेरिव्हेशन. E is equal to B L V. लिनियर किंवा ट्रान्सलेशनल मोशन ऑफ कंडक्टर, त्याच्यामुळे निर्माण होणारा EMF. ठीक आहे. याचं एक छोटंसं ॲप्लिकेशन थोडं बघू. त्याचं नाव आहे एडी करंट. ते डेरिव्हेशन संपलंय. एडी म्हणजे सगळ्यांना भोवरा. पाण्यामध्ये भोवरे तयार होतो. बेसिनमध्ये जरी आपण एक बादलीवर पाणी जोरात होतं तरी असं एडी भोवरा तयार होतो. बघा, आपल्याकडे सध्या एक फ्रेम होती. फ्रेम म्हणजे जिला फक्त कडा आहे. पण जर आपण मॅग्नेटची प्लेट घेतली, एक रेक्टँग्युलर प्लेट किंवा ब्लॉक घेतला, तर काय होईल. विचार करा, असं सीन आता असा आहे. एक मॅग्नेटिक फील्ड येतं, ठीक आहे. गोइंग इनटू द पेन ऑफ द पेपर. आणि इथं ठेवू आपण एक मेटल प्लेट. असं एक मेटलची प्लेट. मेटलच्या प्लेटला फक्त कडा आहे का नाही, मध्ये पण आहे बॉडी, ब्लॉक, ठीक आहे ना, पूर्ण बॉडी. जर त्या मेटल प्लेटला असं हालचाल करत असेल, बाहेर नेतोय म्हणजे फ्लक्स कमी होत आहे, आणि त्यानंतर फ्लक्स वाढत आहे, फ्लक्स चेंज होत आहे, तर फॅराडेच्या नेमप्रमाणे याचं पण इंड्यूस व्हायला पाहिजे करंट. पण करंट काय फक्त असा त्या फ्रेमसारखं याच्यात न होणार आहे, कडेतनं मध्ये पण तो होऊ शकतो. कंडक्टर बॉडी पूर्णपणे मध्ये पण करंट होणार. म्हणजे जर आपण ह्या मेटल प्लेटला मॅग्नेटिक फील्डमध्ये आत बाहेर केलं, सोप्या भाषेत त्याच्यातनं फ्लक्स चेंज झाले, तर याच्यामध्ये हा एवढाच एक असं करंट होणार का नाही, मध्ये पण करंट होणार, त्याच्यामध्ये पण हजारो लाखो लूप्स तयार होतील करंटचे. जबरदस्त करंट तिथं व्हायला लागेल. त्याच करंटला म्हणतात ईडी करंट. त्याला पाण्यामध्ये भवरा तयार झाल्यासारखं दिसतं, ते वादळ तयार झाल्यासारखं दिसतं, ठीक आहे. डेफिनेशन एकदम सिंपल. सर्क्युलेटिंग currents produced किंवा induced म्हटलं तरी चालेल, produced or induced in a metal plate, in a conductor plate, metal plate or block. पूर्ण एक ब्लॉक आहे आपल्याकडे किंवा प्लेट. ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फ्लक्स सर्क्युलेटिंग करंट्स म्हणजे करंट डायरेक्ट जी प्लेट होती मेटलची, त्याच्यात काय फक्त असं याच्याकडेतनं करंट वाहणार आहे, मध्ये पण बॉडी आहे ना,
इथून पण करंट वाहणार, इथं पण करंट वाहणार, इथं पण करंट वाहणार, इथं पण करंट वाहणार, इथं पण हजारो लाखो लूप तर जबरदस्त आणि ते एखाद्या भावण्यासारखं दिसायला लागेल. त्या भोवऱ्याला इंग्लिशमध्ये एडी म्हणतो. ठीक आहे. सो व्हॉट इज एडी करंट? एडी करंट विचारला गेलेलं एकदा. एडी करंट म्हणजे काय? सर्क्युलेटिंग करंट्स, हजारो लाखो सर्कल्स, सर्क्युलेटिंग करंट्स प्रोड्यूस्ड किंवा इंड्युस्ड इन कंडक्टर प्लेट और ब्लॉक. वायरची प्रेम नाही, ब्लॉक ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. सगळ्यात मेन इश्यू एडी करंटमुळे इतका करंट व्हायला की ती मेटलची प्लेट तापून जाईल, गरम होईल आणि आपली एनर्जी त्या हीटच्या फॉर्ममध्ये डेसिपेट होईल, वाया जाईल. सो वी हॅव टू रिड्यूस दिस एडी करंट. याच्यावर एकच इलाज कर. पुढचं वाक्य असं आहे, एडी करंट्स डेसिपेट हीट एनर्जी. पण इनपुट म्हणून दिलेली एनर्जी ते वाया घालवतात, हीट तयार करतात. सो एडी करंट आर ॲक्च्युली अनवॉन्टेड. ठीक आहे. त्याला रिड्यूस कसं करायचं? सिंपल. हाऊ टू रिड्यूस? एडी करंटला रिड्यूस करायचं असेल तर जी तुमच्याकडे मेटलची प्लेट होती ना, तिच्यावर असे लूप्स तयार होते करंटचे, त्या मेटलच्या प्लेटला डिस्कंटिन्युअस स्ट्रक्चर बनवा. म्हणजे काय? असं बनवू शकतो. तुम्ही मला सांगा कसे काय लूप बनतात? लूप कंप्लीट तरी होईल का? डिस्कंटिन्युअस. म्हणजे त्या मेटलच्या प्लेटमध्ये कट्स तयार केले आपण, असे कट मारलेत, करवत बिरवत घेऊन कट मारले. सो डिस्कंटिन्युअस स्ट्रक्चर. त्याच्यामुळे त्याच्यातनं काय लूप कंप्लीटच बनू शकतो आता स्ट्रक्चर असं केलं. सो असं म्हणतात. टू रिड्यूस एडी करंट्स किंवा असंही म्हणू शकतो आपण, वाक्य थोडं नीट करू. एडी करंट्स can be reduced by discontinuity in the structure of the conductor plate. Conductor plate or block. ठीक आहे. एडी करंटचे काही ॲप्लिकेशन पण दिलेले आहेत. 2-3 ॲप्लिकेशन माहिती पाहिजे हे बघून घ्या. एडी करंट कॅन बी रिड्यूस्ड बाय डिस्कंटिन्युटी इन द स्ट्रक्चर. असं कंटिन्युअस युनिफॉर्म प्लेट म्हणतात, त्यामध्ये गॅप्स कट्स करावं लागतात, डिस्कंटिन्युअस बनावं लागतं त्याला. ठीक आहे. देर आर सम ॲप्लिकेशन्स ऑल्सो. एडी करंटचे ॲप्लिकेशन्स पुस्तकात बघून घ्या तुम्ही. तसं सगळ्यात पहिले इंडक्शन फर्नेस. ते इंडक्शनवर गॅस असतो, हीट निर्माण करण्यासाठी त्या एडी करंटचा वापर करतात. इंडक्शन फर्नेस. दुसरं स्पीडोमीटर. ठीक आहे. अजून 1-2 आहेत, बघू काय असलं तर सांगतो. पुढे 2 तर माहिती पाहिजे, इंडक्शन फर्नेस आणि स्पीडोमीटर. ठीक आहे. ओके, थांबा.